शुड बी प्रॅक्टिस्ड इन द लेटर अँड द स्पिरिट, की शब्द आणि त्याचं स्पिरिट जे आहे. आता मला असं वाटतं की मग सुरुवातीला स्पिरिट महत्वाचं होतं, येस, पण नंतर स्पिरिट गेला आणि फक्त शब्दच राहिला माझा. आता Yes. शब्द आहे पण स्पिरिट हरवलेलं आहे, आणि त्या अर्थाने आता आपण सेकले उरलेलो नाही. नाही असं नाही म्हणता येणार. कारण जरी शब्द आहे पण स्पिरिट कुठेतरी हरवलं असं वाटत असलं तरी स्पिरिट हरवलं नाहीये. हरवलं नाही म्हणून तर आपल्या राज्यघटनेतल्या आर्टिकल 25 ते 28 याला अनुसरून सुप्रीम कोर्टनं अनेक वेळा निकाल दिलाय. स्पेशल निकाल म्हणजे केशवानंद भारती केसमध्ये. केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं केशवानंद यांनाच की केशवानंद यांचा मुद्दा होता की धर्म ही बाब वैयक्तिक आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्यासोबत व्यक्तीला व्यक्तिगत पातळीवरही धर्माचं स्वातंत्र्य आहे. मग असं असताना स्टेट धर्मामध्ये का हस्तक्षेप करतोय असं केशवानंद यांचं म्हणणं होतं. म्हणून सुप्रीम कोर्टनं निकाल दिला की आर्टिकल 25 ते 28 द्वारे धर्म स्वातंत्र्य आहे आणि स्टेट कुठेही इंटरफेअर करत नाही, आणि धर्मनिरपेक्षता हा सुद्धा एक बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. खरं तर 1973 मध्ये घटनेत कुठेही धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता, तरी पण सुप्रीम कोर्टनं 1973 मध्ये धर्मनिरपेक्षता हे बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे आर्टिकल 25 ते 28 याच्या बेसिसवर निकाल दिला होता. एक राजनारायण यांच्या खटल्यामध्ये 1975 ला सुप्रीम कोर्टनं निकाल दिला की लोकशाही आणि आपलं स्वातंत्र्य टिकवायचं झालं तर आपल्या देशातले कोणतेही कायदे बनवताना धर्मनिरपेक्ष या शब्दाला अनुसरून कायदे बनवणं गरजेचं आहे.